श्लोक 6. अजोपि सन्नव्यात्मा भूतानां ईश्वरोऽपि सन् प्रकृतीं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. अर्थ: मी म्हणजेच भगवान श्रीकृष्ण अजन्मा आणि अविनाशी आत्मा आहे. तसाच सर्व भूतमात्रांचा ईश्वर असून आपल्या प्रकृतीला ताब्यात ठेवून स्वतःच्या शक्तीनेच मी जन्म घेतो. विवरण पाहूया. श्री भगवान श्रीकृष्ण असे सांगतायत की आत्मा हा परमेश्वराचाच अंश आहे. तसेच तो असेल तरच भूतांचे अस्तित्व आहे. परमेश्वर हा खरं तर अज, जो कधीही जन्म घेत नाही किंवा जन्माला येत नाही असा आहे. शिवाय तो अव्यय म्हणजे जो कधीच खर्च होत नाही असाही आहे. भूत या शब्दाचा अर्थ अस्तित्वात असलेले सर्व काही. या सर्व भूतांचा परमेश्वर आणि ईश्वर मीच आहे. असा मी म्हणजे भगवंत मायेमुळे जन्म घेतो. मात्र ही माया किंवा प्रकृती माझ्या संपूर्णपणे अधीन असते. म्हणजे मी म्हणजे भगवंत जसे सांगेल तसं माया त्याला सहकार्य करीत असते. इतर सर्व लोक पुन्हा पुन्हा जन्म घेतात, पण ते सर्वच मायेच्या अधीन असतात. म्हणजेच परमात्मा ज्यावेळी अवतार घेतो त्यावेळी तो मायेने प्रकृतीचा अंगीकार करतो. माया म्हणजेच परमात्म्याची सुप्त ज्ञानशक्ती. परमात्म्याची ज्ञानशक्ती ज्यावेळी कार्यान्वित होते त्यावेळी तिला प्रकृती असे म्हणतात. आणि प्रकृती म्हणजे अधिक प्रकर्षाने अशी क्रियाशीलता किंवा गतिमानता. येथे अवतार व सामान्यांचा जन्म यात फार मोठे अंतर आहे आणि ते ध्यानात घेतले पाहिजे. स्वेच्छेने जन्म घेणे आणि निसर्गतःच जन्माला येणे ह्यात फरक आहे. परमात्म्याचे स्वातंत्र्य अगदी अबाधित आहे. त्यामुळे जन्म घेणे अथवा न घेणे हे त्यांच्या स्वाधीन असते. आपल्याला मात्र जन्म घ्यावाच लागतो, कारण आपण सर्व मायेच्या अधीन आहोत. त्यामुळे आपल्या जन्माचे वेळी आपले शरीर, मन, बुद्धी, इंद्रिये इत्यादी गोष्टी कशा असाव्यात यावर आपली काहीच सत्ता नसते आणि पूर्वकर्मानुसार या सर्व गोष्टी घडतात. त्याचे सारेच आयुष्य प्रारब्ध कर्मानुसार आपले चालत असते. त्यावर सत्ता आपल्याला काही गाजवता येत नाही. परंतु श्रीकृष्णासारख्या अवतारी पुरुषाचा या प्रकृतीवर पूर्णपणे ताबा असतो. म्हणून जन्म घेताना तो कोठे घ्यायचा, काय कार्य करायचे ते ठरवून त्यासाठी सुयोग्य अशी प्रकृती निर्माण करून तो तेथेच जन्म घेतो. आणि आपण जर बघितलं तर सर्व अवतार हे वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या परिस्थितीत आणि वेगवेगळ्या शरीराचे सुद्धा आहेत. आत्म्याच्या या सामर्थ्याला किंवा खेळाला किंवा लीलेला आत्ममाया असा शब्दप्रयोग भगवंतांनी केलेला आहे. आपल्या इतिहासातील शिवाजी महाराजांचे उदाहरण यासाठी जर आपण विचारात घेतले तर आपल्या एक असे लक्षात येते की विजापूरचा बलाढ्य सरदार, दुष्ट, क्रूरकर्मा व पराक्रमी असा अफझल खान स्वराज्यावर स्वारी करून आला होता. त्यावेळी त्याच्याशी समोरासमोर लढणे अगदी शक्यच नव्हते. संकट तर परतवून लावायलाच हवे होते. अशावेळी तहाची बोलणी करून त्याची भेट ठरवली. पण त्यावेळी एक लक्षात घेतले पाहिजे की महाराजांनी स्वतःला हव्या त्या अटी खानाला घातल्या, त्या त्याला पाळायला लावल्या आणि मनाशी योजना केल्याप्रमाणे खानाला ठार मारून परिस्थितीवर ताबा मिळवला. समर्थ रामदास शिवरायांना नेहमी अवतारी पुरुष असे म्हणत होते. आता निसर्गाचा विचार केला तर अनेक शरीर, अनेक प्राणी, जीव, जंतू कोण निर्माण करतो? सायन्सचा विचार केला तरी आपोआप काहीच घडत नाही. कुणीतरी बळ लावल्याखेरीज घटना घडत नाही. कोणीतरी निमित्त मात्र लागतोच. तसेच ही जीवसृष्टी निर्माण करताना कोणीतरी बळ लावले आहे. तो कोण आहे असा विचार केला तर तो परमेश्वर व त्याची माया हेच आहे आणि यांच्याच करवी हे सगळे घडते असेच त्याचे उत्तर आहे. अनेक प्राणी निर्माण होतात व ते आपल्या सभोवती असलेल्या प्रकृतीशी, वातावरणाशी व परिस्थितीशी जुळवून घेतात आणि हे सर्व अवघड कार्य
परमेश्वराद्वारे केले जाते. विचार केला तर जंगलात राहणारे, वाळवंटात राहणारे, पाण्यात राहणारे आणि गावात राहणारे असे विविध ठिकाणी वास करणारे लोक त्या त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या गोष्टींची सवय लावून घेतात. आत्म्याचे हे सर्व कौतुक, सामर्थ्य, लीला किंवा खेळ या सर्वांना माया हा शब्द श्रीकृष्णाने उपयोगात आणला आहे. विज्ञाननिष्ठ व बुद्धिनिष्ठ असा जरी विचार केला तरी आत्म्याचे हे सामर्थ्य व कौतुक आपल्याला मान्य करावेच लागते. आत्मा हा परमात्म्याचाच अंश आहे, म्हणूनच परमात्म्याचे सर्व शक्तीचे गुण आत्म्यात आहेत. जसे समुद्राच्या पाण्याचा एक थेंब घेतला तरी त्यात समुद्राचे सर्व गुण आपल्याला आढळतात. हा आत्मा प्रकृतीवर खरेच प्रभुत्व गाजवतो का, असा प्रश्न मनात आणला तर त्याचे उत्तर होय असेच आहे. अगदी हत्तीचे उदाहरण लक्षात घेतले तर त्याचे प्रचंड शरीर व ताकद यांचा विचार करावा, किंवा लहान मुंगीचा. प्रत्येकाची जडणघडण वेगळी, त्यांचे खाद्य वेगळे, त्यांचे कार्य वेगळे, मात्र या सर्व प्राणीमात्रांचा जगण्याचा हक्क सारखाच आहे, अगदी समान आहे. या प्रत्येकाचे अन्नाची सोय केली गेली आहे. त्यासाठी परस्पर विरोधी कार्यसुद्धा होताना दिसते. म्हणजे शाकाहारी प्राण्यांचे जीवावर म्हणजे शरीरावर मांसाहारी प्राणी जगतात. मांसाहारी प्राणी केवळ मांसाहारच करीत असल्याने शाकाहारी प्राण्यांना त्यांचे अन्न पुरते. हा समतोल सृष्टीत दाखवला जातो. येथे कोणतीही गोष्ट निरुपयोगी नाही असे हे चक्र अखंडपणेच सुरू आहे. आता श्रीकृष्णाचा जर विचार केला तर त्याचे आधी त्याचे अनेक अवतार झालेले आहेत आणि त्यातील त्याचे पूर्वीचे झालेले 7 अवतार विशेष प्रसिद्ध आहेत. त्याने मत्स्य, कूर्म, वराह असे नीच योनीत जन्म घेतले आहेत आणि नंतर नरसिंह म्हणजे अर्धा पशु आणि अर्धा माणूस, नंतर वामन, परशुराम व श्रीराम अशा क्रमाने आणि आता श्रीकृष्ण. या प्रत्येक अवताराचे कार्य वेगळे आहे. त्या त्या परिस्थितीत त्याला हवी तशी प्रकृती निर्माण करून परमात्म्याने तिथे अवतार घेतलेला आहे. हिरण्यकश्यपूला मिळालेल्या वरामुळे तो अजिंक्य होऊन बसला होता. त्याला दिलेल्या वरांवर मात करीत भगवंताने नरसिंह अवतार घेतला आणि त्याचा वध केला. इथे निसर्गाचा नियम लक्षात घेतला तर जो निर्माण झाला आहे तो नष्ट होणारच. वामन अवतार एक छोटासा ब्राह्मण पुत्र, त्याने बलाढ्य अशा बळीराजाला हरवले. नंतर परशुराम अवतारात उन्मत्त झालेल्या क्षत्रिय राज्य सत्तेला नामोहरम केले. श्रीराम हा अयोध्येचा राजा दशरथ याचे पोटी जन्माला आला. त्याने मदोन्मत्त अहंकारी रावणाचा वध केला आणि आता वृष्णी कुळात श्रीकृष्ण म्हणून जन्म घेतला. त्यामध्ये त्याने कंस, नरकासूर, जरासंध अशा बलाढ्य राजांना नामोहरम केले आहे. याप्रमाणे जेथे जशी गरज असेल तसे परमेश्वराने अवतार घेऊन कार्य केले आहे. हा सर्व शक्तिमान परमेश्वर मूर्तिमंत ज्ञान असल्याने त्याला त्याचे प्रत्येक जन्मांचे म्हणजेच अवतारांचे स्मरण आहे. तो भूतलावर वारंवार अवतार धारण करतो. कोणत्या उद्देशाने तो जन्म घेतो त्याचे वर्णन पुढील 2 श्लोकात केलेले आहे. इथे थांबूया.